हरिओम. तुकाराम गाथा. अभंग आहे. सांगो जाणती शकून भूत भविष्य वर्तमान, त्यांचा आम्हासी कंटाळा पाहो नावडती डोळा. सिद्धी सिद्धींचे साधक वाचा सिद्धी होती एक, तुका म्हणे जाती पुण्यक्षये अधोगती. संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकारामबुवा महाराजांनी या अभंगामध्ये काही विशिष्ट लोकांना समुपदेश केला आहे. त्यांच्याबद्दल स्पष्टपणे असहमती आणि नाराजी व्यक्त केली आहे. यामागे त्यांचा हेतू असा आहे की सर्वसामान्य जनांना चुकीच्या मार्गावर नेऊन स्वतःचा स्वार्थ न साधता अशा लोकांनी स्वतःचा उद्धार करावा. असे लोक सर्वसामान्य लोकांना नादी लावून त्यांना मुक्तीपासून वंचित करत आहेत, ते त्यांनी थांबवावे. याचबरोबर सर्वसामान्य जनांना योग्य मार्गदर्शन केले आहे. या अभंगामधील विषयाबद्दल मी अन्य विषयांच्या निरूपणांमधून अनेक ठिकाणी लिखाण केले आहे. आपल्यासमोर प्रवचनांमधून हा मुद्दा अनेक वेळेला सांगितला आहे. तरीही येथे तुकारामबुवांचा जो सर्वहिताय दृष्टिकोन आहे तो या अभंगाद्वारे आपण समजून घ्यायचा आहे. या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकारामबुवांनी चुकीच्या ज्ञानार्जनाने असे लोक सर्वसामान्य जनांना त्यांच्या नादी लावायला कोणत्या मार्गाचा अवलंब करतात त्याची काही उदाहरणे दिली आहेत. दुसऱ्या चरणामध्ये त्यांनी अशा लोकांबद्दल स्वतःचे मत स्पष्टपणे व्यक्त केले आहे. तिसऱ्या चरणामध्ये त्यांनी अध्यात्माच्या मार्गावर यात्रा करणारे काही जण अशा प्रकारे सर्वसामान्य जनांना कसे चुकीच्या मार्गावर प्रवास करायला लावतात ते सांगितले आहे. याचा दुष्परिणाम काय होतो ते या अभंगाची सांगता करताना चौथ्या चरणामध्ये सांगितले आहे. पहिला चरण. सांगो जाणती शकून भूत भविष्य वर्तमान. या चरणाचे निरूपण पाहण्याआधी आपण यामधील काही शब्दांचे निरूपण करू, म्हणजे या चरणामध्ये तुकारामबुवांना काय सांगायचे आहे ते समजायला सोपे जाईल. शकून याचा मूळ अर्थ पक्षी असा आहे. यावरून पुढे घार गिधाड असा घेतला जाऊ लागला. त्यावरून पुढे शुभ अशुभ चिन्ह असाही घेतला जाऊ लागला. आता शकून याचा अर्थ काळाशी जोडून त्याचा शुभवेळ, सुमुहूर्त, चांगला, लाभदायक इत्यादी असा सर्रास वापरला जात आहे. तो रूढही झाला आहे. माऊलींनी हा शब्द याच अर्थी वापरलेला आहे. पहिलं तो गे काऊ कोकत आहे, शकून गे माये सांगत आहे. तुकारामबुवांनी येथे तो याच अर्थी योजिला आहे असे गृहीत धरायला हरकत नाही. काही कौटुंबिक कार्य साजरे करायचे झाल्यास त्यासाठी तो दिवस आणि त्या दिवसातील एक विशिष्ट वेळ शुभ, लाभदायक, शकून आहे का याचा विचार आधी केला जातो आणि मग त्याप्रमाणे त्या दिवशी त्यावेळी ते कार्य ठरविले जाते. यासाठी अर्थातच पुरोहित देव पुढे येतात. त्यांना त्यांच्या शास्त्राप्रमाणे शुभ किंवा अशुभ वेळ, दिवस बरोबर समजतो असे ते म्हणतात. त्यासाठी ते पंचांग पाहतात आणि यजमानाला शुभ दिवस, शुभ वेळ सांगतात. ही सर्व क्रिया ग्रहस्थितीवर अवलंबून असते. ग्रहस्थिती याबद्दल आपण पुढे भूत भविष्य वर्तमान याच्या निरूपणात विचार करू. येथे आपण शकून याचा विचार करू. अध्यात्मामध्ये कालाचा, वेळेचा विचार करता शुभ अशुभ, चांगला वाईट, लाभदायक हानिकारक, सुमुहूर्त कुमुहूर्त, शकून अपशकून असे काहीही नाही. मुळातच काळ असे काहीही नाही. काळाचे मोजमाप मानवाने व्यवहाराच्या सोयीसाठी सुरू केले. ते उपयुक्तही आहे. यामुळे काळाला महत्त्व मिळाले. परंतु यात शकून अपशकून असे काहीही नाही. प्रत्येक वेळ, क्षण ही फक्त एक वेळ, एक क्षण असतो. प्रत्येक दिवस हा फक्त दिवस असतो. यात शकून अपशकून असे काहीही असत नाही.
जगामध्ये प्रत्येक क्षणी कोणीतरी जन्माला येतो आणि मृत पावतो. मग आता हा विशिष्ट क्षण चांगला की वाईट कसे ठरविणार? तो जन्माला आलेल्याला शुभ किंवा मृत झालेल्यांना अशुभ असेच वाटणार. म्हणजेच हे सर्व मानसिक आहे. आपल्याला पंत मेले आणि राव चढले हे उदाहरण माहीत आहे. पंत मेले यामुळे अर्थार्जन थांबून त्यांचे कुटुंबीय उघड्यावर आले. त्यांची नोकरी राबांना मिळाली. त्यांना ऊर्जितावस्था आली. आता हाच दिवस चांगला की वाईट कसे ठरविणार? पंतांसाठी वाईट आणि रावांसाठी चांगला असेच ना? याचा अर्थ शकून अपशकून शुभ अशुभ या बाबतीत एकवाक्यता समानता असणे शक्य नाही. ते जर तर यावर अवलंबून आहे. शकून अपशकून मानसिक आहे. ते त्या वेळेच्या प्रसंगानुसार, परिस्थितीनुसार, विचारानुसार, भावनानुसार बदलत असते. कोणी असे म्हणतील की शकून आहे की नाही हे वैयक्तिक पातळीवर सांगता येते. त्यासाठी यजमानांची पत्रिका, त्यावेळची ग्रहस्थिती पाहून ते ठरविता येते. ग्रहस्थिती ठरवण्याची वेळ पाहावी लागते. याचे निरूपण पुढे आपण भूत, भविष्य, वर्तमान यामध्ये करत आहोत. भूत, भविष्य आणि वर्तमान याचा अर्थ आपल्या गत आयुष्यात काय काय घटना घडल्या, सध्या वर्तमानात कोणकोणत्या परिस्थितीमधून जात आहोत, पुढील काळामध्ये आपल्या आयुष्यात काय काय प्रसंग घडणार आहेत हे सांगणारे ज्योतिषी असतात. यासाठी असे ज्योतिषी यजमानाची पत्रिका पाहतात. त्या पत्रिकेमध्ये जन्माची वेळ बरोबर अचूक असावी लागते. तसे नसेल तर भविष्य चुकते. कारण जन्माच्या वेळी कशी ग्रहस्थिती होते त्यावर सर्व अवलंबून असते. जन्माची वेळ चुकली की त्यावेळची ग्रहस्थिती चुकते आणि त्यामुळे भविष्यही चुकते. यामुळे जन्माची वेळ आणि त्यावेळी असलेली ग्रहस्थिती याचे निरूपण पाहू. ग्रहस्थिती. ग्रहस्थिती हा शब्दच अशास्त्रीय, अवैज्ञानिक आहे. कारण ग्रह आकाशामध्ये एकाच वेळी स्वतः सभोवती आणि सूर्यासभोवती सतत एकसारखे अव्याहत फिरत असतात. ते कधीही चुकूनही, एक निमिषही, एक क्षणभरही एका विशिष्ट जागी स्थित नसतात. असे म्हटले जाते की आपण एका नदीमध्ये फक्त एकदाच उतरू शकतो. कारण नदी सतत प्रवाहित होत असते. त्यामुळे ती सतत बदलत असते. नदीमध्ये आपण एक पाऊल टाकून दुसरे पाऊल टाकेपर्यंत नदी बदललेली असते. यामुळे नदीमध्ये वाहत आलेले पान एका विशिष्ट ठिकाणी कोणत्या वेळी किती वाजता होते ते आपण सांगू शकत नाही. ग्रहांचेही असेच आहे. ते आकाशामध्ये सतत अव्याहत अथक स्वतः सभोवती आणि त्याचवेळी सूर्यासभोवती फिरत असतात. यामुळे बाळाचा जन्म झाला त्यावेळी कोणते ग्रह कोणत्या ठिकाणी होते, त्या विशिष्ट जन्मवेळी आकाशात ग्रहांची स्थिती काय होती ते सांगणे अशक्य आहे. वेळ. ग्रहस्थितीप्रमाणेच बाळाच्या जन्माची अचूक वेळ सांगणे अशक्य आहे. कारण संपूर्ण भारतामधील वेळ ही प्रमाणवेळ गृहीत धरली आहे. प्रयागराज शहराजवळील मिर्झापूर या गावाच्या पश्चिमेकडील 82.30 रेखांशानुसार ही स्थानिक वेळ असते. तीच सर्व भारताची प्रमाण वेळ आहे असे आपण गृहीत धरतो. अर्थातच असे व्यवहाराच्या दृष्टीने सुयोग्यच आहे. यामुळे भारतात प्रयागराज शहराजवळील मिर्झापूर या गावाच्या पश्चिमेकडील 82.3 रेखांशावर जन्माला आलेल्या बाळाव्यतिरिक्त अन्य बाळांची जन्मवेळ ही ग्रहस्थितीसाठी अचूक वेळ असणे सर्वथैव अशक्य आहे. ती भारताची प्रमाण वेळ असते. बाळाचा जन्म नक्की कोणत्या क्षणी झाला हाही एक चर्चेचा विषय आहे. याची कारणे त्रिविध आहेत. 1. स्त्री कोणत्या क्षणी गरोदर राहिली हे खुद्द त्या स्त्रीलाही माहीत असत नाही. गरोदर राहिल्याची लक्षणे काही कालावधीनंतर दिसू लागली म्हणजे स्त्री गरोदर राहिली असे निदान केले जाते. मग गरोदर राहिलेली वेळ जन्माची कोणती धरायची? 2. काही महिन्यानंतर बाळाची वाढ स्त्रीच्या पोटामध्ये पूर्ण होते, तरी ते बाळ बाहेर येत नाही.
काही यथा कालावधी गेला की बाळ बाहेर येते. मग अशा प्रकारे बाळाची स्त्रीच्या पोटामध्ये वाढ पूर्ण झाल्यावर त्याचा जन्म झाला असे मानायचे का? असे मानायचे असल्यास बाळाची वाढ स्त्रीच्या पोटामध्ये कोणत्या क्षणी पूर्ण झाली हेही सांगणे अशक्य आहे. 3. बाळ स्त्रीच्या पोटामधून बाहेर आल्यावर जन्म झाला असे गृहीत धरायचे असल्यास ते बाळ अचूक कोणत्या क्षणी पोटामधून बाहेर आले हे सांगणे कठीण असते. कारण डोक्यापासून पायापर्यंत पोटामधून बाहेर येईपर्यंत काही क्षण सहजच जातात. यात कोणता क्षण जन्मासाठी पकडायचा? एक दुय्यम मुद्दाही विचारात घ्यायला पाहिजे. 2 घड्याळे कधीही एकच एक वेळ अचूक दाखवित नाहीत. अगदी इलेक्ट्रॉनिक घड्याळे असली तरी 2 घड्याळांमध्ये काही सेकंदाचा तरी फरक असतोच. मग बाळाच्या जन्माची अचूक वेळ कशी ठरविणार? अशा प्रकारे आता आपल्या लक्षात आले असेल की पत्रिकेवरून अचूक भविष्य सांगणे अशक्य आहे. तसेच त्यांची भविष्य सांगण्याची जी काही रीत, ठोकताळे, आराखडा, शास्त्र आहे त्याबाबतही काही गोष्टी चर्चा करण्यासारख्या आहेत. त्यात मतभेद असू शकतात. आता एक वेगळा मुद्दा लक्षात घेऊ. आपल्या आयुष्यामध्ये भूतकाळात काय घडले याची चर्चा भविष्यवेत्त्यांकडून करायची गरजच काय? आपल्या आयुष्यात काय घडले ते आपल्याला चांगले माहीत असते. काही घटना अशा असतात की त्या फक्त आपल्याच मनाला माहीत असतात. या कायम अनटोल्ड स्टोरीज राहतात आणि आपल्या मृत्यूला सोबत करतात. यापासून जे शिकायचे ते आपण शिकतो आणि त्याप्रमाणे पुढे वर्तन करतो. गतोन्न शोच्यम, गतकाळातील घटनांचा काथ्याकूट करायचे कारणच नाही. भूतकाळ सांगणाऱ्यांना कर्णपिशाच असे म्हणतात. त्यांनाही सिद्धी असावी, कारण भूतकाळातील घटना असे कर्णपिशाच बरोबर सांगतात असा काहींचा स्वानुभव आहे. परंतु अशा प्रकारे विश्वास संपादन करून याचा गैरफायदा घेऊन हे लोक भविष्य सांगतात आणि पैसे उकळतात. त्यांनी सांगितलेले भविष्य खरे हसत नाही असा या कर्णपिशाचांकडून भूतकाळ ऐकलेल्यांचा स्वानुभव आहे. वर्तमान काळ आपण आत्ता प्रत्यक्ष जगत असतो. त्याबद्दल दुसऱ्याकडून काही ऐकण्याचे कारणच नाही. आपल्याला आपली होत असलेली कृती माहीत असते. त्याची काळजी आपली आपणच घ्यायची असते. प्रत्यक्ष समोर होत असलेला फायदा, नुकसान आपल्याला समजत असतो. त्यासाठी जे काही करायचे ते आपण वेळोवेळी करतच असतो. आपल्या भविष्यात काय होणार हे जर आपल्याला अगोदरच समजले, ते चांगले होणार असेल तर आपण त्याची वाट पाहू लागतो. यात ते होण्याचे समाधान नष्ट होते. अनेक वेळा अशी वाट पाहण्यात समोरील वर्तमान कुरतडला जातो. याचे संचित तयार होते किंवा वाईट होणार असेल तर ते टाळण्यासाठी आपण प्रयत्न करतो. टाळणे ही आत्मप्रतारणा असते. यासाठी आपण ज्या ज्या कृती करतो ती आत्मवंचना असते. याचे संचित तयार होते. यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या भविष्यात चांगले किंवा वाईट जे होणार असते ते आपले गतसंचित संपवण्यासाठी आपल्याला उपयुक्त असते. ती नियतीची आपल्यावर मेहरबानी असते. याचा मोठ्या आनंदाने स्वीकार करायचा असतो. अशा प्रकारे शकून भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ याची काळजी करू नये. प्रत्येक क्षण हा आपल्यासाठी गतसंचित संपून आत्मपरब्रह्माकडे प्रस्थान पुढे पुढे कसे नेता येईल, ही आत्मयात्रा लवकरात लवकर मार्गी कशी लागेल यासाठी उपयुक्त असतो. या सर्वाचा जसा आहे तसा आनंदाने स्वीकार करावा. यातच तृप्ती, समाधान आहे. प्रामाणिकपणे, सचोटीने, पूर्ण क्षमतेने मोबदला काय मिळतो इत्यादीकडे लक्ष न देता प्राप्त कर्मयोग स्वधर्माने करावा. गृहस्थी थाटली असल्यास त्याची जबाबदारी पूर्ण करावी. तथापि यानंतर मात्र उर्वरित संपूर्ण वेळ फक्त अध्यात्माला, आत्मोन्नतीला, आत्मोद्धारासाठी द्यावा. असे आचरण केल्याने आपल्याला शकून भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ इत्यादींची काळजी करण्याचे कारणच राहत नाही. आपल्या जीवनाची यात्रा आपोआप विठाईकडे, योगधामी पुरुषोत्तम चरणी मार्गस्थ होते. यथाकाळी आपण मुक्त होतो. अशा प्रकारे चुकीचे ज्ञान मिळवून, अर्थातच त्याचा दुरुपयोग करून लबाडीने
सर्वसामान्य जनांना ठकविणाऱ्यांना आणि अशांच्या नादी लागणाऱ्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी तुकाराम बुवांनी पहिल्या चरणात परखडपणे सदुपदेश केला आहे. तुकाराम बुवा म्हणतात, त्यांचा आम्हासे कंटाळा पाहो नावडती डोळा. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये अशा लोकांबद्दल तुकाराम बुवांनी त्यांची स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली आहे. तुकाराम बुवा सांगतात की त्यांना अशा गोष्टींचा कंटाळा आहे. अशा गोष्टी त्यांना करू नये असेच वाटते. इतकेच नव्हे तर अशा गोष्टी त्यांना पाहूही नयेत, डोळ्यासमोरही त्या नकोत असे वाटते. याचा अर्थ त्यांना अशा गोष्टींचे पंचज्ञानेंद्रियांना ज्ञानही होऊ नये असे वाटते. कंटाळा. आपल्याला कंटाळा केव्हा येतो? जेव्हा एखाद्या गोष्टीची सतत पुनरुक्ती होते तेव्हा आपल्याला त्या गोष्टीचा कंटाळा येतो. सारखे तेच तेच करून आपल्याला कंटाळा येतो. आपला देह आणि इंद्रिये यांनाही काही बदल, नाविन्य हवे असते. आपण तर जीव आहोत, परंतु संगणक यंत्र आहे. त्याला जर तुम्ही एकच एक आज्ञा सतत देत राहिलात तर यथा कालावधी तो ती आज्ञा स्वीकारत नाही. आपल्याला संगणक बंद करावा लागतो किंवा निदान पुन्हा तरी सुरू करावा लागतो. तोही सतत तीच आज्ञा स्वीकारत नाही. अध्यात्म असे सांगते की जेव्हा एखाद्या गोष्टीमधून सुख किंवा दुःख मिळते तेव्हा त्या गोष्टीचा कंटाळा येतो. थोडक्यात म्हणजे भौतिक गोष्टींचा कंटाळा येतो. परंतु जेव्हा एखाद्या गोष्टीमुळे आनंद मिळतो तेव्हा त्या गोष्टीचा कंटाळा येत नाही. सुखदुःख आणि आनंद यामध्ये जो मूलभूत फरक आहे त्यामुळे ती गोष्ट करण्यामधील कंटाळ्यातही फरक आहे. सुखदुःख भौतिक गोष्टी या आपल्या मूलभूत नैसर्गिक नियतीला अपेक्षित आचरणासाठी मारक आहेत. त्या आत्म्याच्या नैसर्गिक स्वभावाच्या विरुद्ध आहेत. औषात्मा सतत परमात्म्याकडे झेपावायला पाहतो आणि आपण त्या विरुद्ध दिशेने वर्तन करतो. यामुळे औषात्मा हतबल होतो. आपल्या आत्मयात्रेसाठी जी ऊर्जा अपेक्षित आहे त्याप्रमाणे भौतिक वर्तनासाठी लागणारी ऊर्जा ही नेहमीच जास्त असते. कारण आत्माचरण हे सहजाचरण आहे, परंतु भौतिक वर्तन या विरुद्ध प्रवास आहे. त्याला आपल्या आतील स्वाभाविक प्रवृत्तीचा विरोध होतो. तो विरोध मोडून त्या विरुद्ध प्रवास करायला जास्त ऊर्जा लागते. यासाठी शारीरिक कष्ट जास्त लागतात. देह थकतो, वैतागतो, कंटाळतो. याला भौतिकच परंतु नाविन्याची ओढ लागते. त्याला वाटते की यापेक्षा काहीतरी नवीन केले की या नाविन्यात रममाण झाले की थकवा, वैताग, कंटाळा जाईल. परंतु तसे काही होत नाही. पहिले पाढे 55 ये रे माझ्या मागल्या हेच वाटायला येते. कारण नवीन झाले तरी ते भौतिक आहे. ते जुनं असो किंवा नवी असो, ते सुखदुःख देणारच. सुखामधून दुःखात आणि दुःखामधून सुखात एवढाच काय तो बदल होतो. अनपेक्षित, अनैसर्गिक, अतिरिक्त कारणासाठी ऊर्जेचा वापर करून देह थकतो. त्याला अनेक आजार, विकार होतात. प्राप्त संपूर्ण आयुष्याचे उपभोग त्या मानाने लवकर, कमी, अल्प आयुष्यात घेतल्यामुळे तो अल्पायुषी ठरतो. कारण प्रत्येक जीवाची ऊर्जा, श्वास हे नियतीकडून त्याच्या संचिताप्रमाणे ठरलेले असतात. तिचा कोटा लवकर संपविला तर आयुष्य घटते. फक्त आपल्यालाच कंटाळा येतो असे नव्हे, तर अशाच्या वर्तणुकीचा औषात्म्यालाही कंटाळा येतो, तर देह सोडून जातो. तथापि जर आपण आनंद देणारे जीवन जगलो तर ते कंटाळवाणे होत नाही. कारण तेच जीवन नैसर्गिक आहे, नियतीला मंजूर आहे, औषात्म्याला अपेक्षित आहे. आनंद तेव्हाच होतो जेव्हा तो अंतस उमटतो. या योगे औषात्मा सतत परमात्म्याकडे झेपावत राहतो. यासाठी लागणारी ऊर्जा अपेक्षितच असते. त्याप्रमाणे तिचा पुरवठा नियमित, सुरळीत होत राहतो. येथे कमी किंवा जास्त असे काहीही नसते. जे असते ते यथायोग्य असते. या योगे एकूणच देहादी इंद्रिय प्रफुल्लित, उत्साही, आनंदात राहतात. अपेक्षित वेगाने संचित संपत असते. आपण मोकळे, हलके होत असतो. याचे एक निराळे समाधान सतत मिळत असते. येथे कंटाळ्याचा प्रश्नच नसतो.
शेवटपर्यंत आत्ममिलनाची ओढ कायम असते. तुकारामबुवा म्हणतात, पाहो नावडती डोळा. तुकारामबुवा सांगतात की आम्हाला या शकून भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमानकाळ यांचा नुसता कंटाळाच आहे असे नाही, तर आम्हाला या गोष्टी आमच्या नजरेसमोरही नकोत. नुसती नजरच असा येथे संकुचित अर्थ न घेता सर्व ज्ञानेंद्रिय असा घ्यावा. तुकारामबुवा सांगतात की अशा गोष्टी कोणत्याही प्रकारे आपल्या संवेदनेपर्यंत पोहोचू नयेत, इतक्या त्या त्याज्य आहेत. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अशा या गोष्टी फसव्या आहेत, चुकीच्या ज्ञानाने सुखदुःख यामध्ये काळजी करायला लावणाऱ्या आहेत. याचा प्रथम मानसिक आणि मग शारीरिक त्रास होतो. दीर्घ कालावधीचा विचार करता अशा गोष्टी माणसाला हळूहळू कर्तृत्वापेक्षा नशिबावर अवलंबून ठेवायला शिकवतात. प्रारब्धाच्या अधीन होऊन माणूस मुरदाड, निष्क्रिय, बेजबाबदार होतो. तुकारामबुवा म्हणतात, सिद्धींचे साधक वाचा सिद्ध होती एक. यामधील एक एक शब्द समजून घेण्यासारखा आहे. साधक या चरणामधील हा अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे. हा शब्द रिद्धी सिद्धी आणि वाचा सिद्ध या तिन्ही लोकांना लागू आहे. जर हा शब्द साधकाने योग्य अर्थाने जाणला, हे लक्षात घेऊन साधना सुरू ठेवली, तर त्यांची आत्मयात्रा सुफळ मार्गस्थ होते. तथापि जर याचा चुकीचा अर्थ जाणला, त्यामुळे अयोग्य वर्तन केले, तर मात्र त्यांची यात्रा अर्ध्यावर तेथेच थांबते आणि भौतिक प्रवास नशिबी येतो. या आत्मप्रतारणेमुळे अशांना तिर्यक योनीसारखी फार भयावह शिक्षा नीतीकडून दिली जाते. तुकारामबुवा साधकांना अध्यात्मामधील एक फार मोलाचा महत्त्वाचा इशारा देत आहेत. ते सांगत आहेत की यथा कालावधी साधना उपासना एका वळणावर अशी काही येते की साधकाला विठ्ठलीच्या कृपेने रिद्धिसिद्धी वाचासिद्धी प्राप्त होते. रिद्धी याचा अर्थ श्रीमंती, पैसा, अडका, धन, वैभव वगैरे. या जगामध्ये जगण्यासाठी पैसे, धन असावे लागते, याचा साधके अपवाद नाही. साधकाची साधना उपासना अशा काही एका पायरीवर पोहोचते की तेथून पुढे त्याला चरितार्थासाठी धन पैसा याची चणचण भासत नाही. हे सर्व त्याच्या संचिताप्रमाणे त्याला आपोआप मिळते. याची प्रचिती साधकाला येते. प्रथम त्याला स्वतःलाच आश्चर्य वाटते. आपण द्रव्यासाठी विशेष असे काही करत नसताना अडचणीच्या वेळी आपल्याला नित्य व्यवहारामध्ये असे काही घडते की आपल्याला आवश्यक ते धन सहज मिळते. अशा प्रकारे प्रथम आवश्यक आणि नंतर साधकाचे जीवन सुसह्य होण्यासाठी त्याला धन वैभव मिळू लागते, जेणेकरून साधक आरामात जीवन जगत विठ्ठलीचे कार्य करू शकतो. ही विठ्ठलीची त्याच्यावर खास मर्जी असते. अपेक्षा इतकीच असते की आता साधकाने जोमाने साधना उपासना करून प्रभुकार्य करत लवकर आत्मयात्रा पूर्ण करावी. सिद्धी साधकाला साधना उपासना करून यथाकाळी सिद्धी प्राप्त होतात. या योगे साधकाला साधना करायला काही अडचण निर्माण झाली तर या सिद्धी त्याच्या त्या जागृत होतात आणि साधकाची अडचण दूर होते. त्याची साधना अखंडित सुरू राहते. प्रथम त्याचे साधकाला मोठे कौतूहल निर्माण होते. आपण उपासना सुरळीत सुरू राहण्यासाठी सुविधा मिळाव्या अशी इच्छा करावी आणि ती सहज पूर्ण व्हावी असे घडत राहते. यासाठी त्याने विशेष असे काही केलेले नसते, तरीही असे होते. वाचासिद्धी काही साधकाने साधना उपासना अशा काही वरच्या पायरीवर पोहोचते की साधक सहज जरी काही बोलला तरी ते त्याप्रमाणे घडते. साधक स्वतःजवळ मनोमनी इच्छा करतो की आता अमुक समस्या निर्माण झाली आहे आणि यामधून तो अमुक मार्ग काढू शकतो. काही वेळेमध्ये तो अमुक साधकाला अगदी सहज भेटायला हजर होतो. साधक रस्त्याने जात असतो. समोर एका मुलीला 4 धटिंगण त्रास देत असतात. साधक मनामध्ये म्हणतो की आता गस्त घालणारी पोलिसांची गाडी आली तर बरे होईल. काही क्षणात तेथे पोलिसांची गाडी हजर होते आणि ते त्या धटिंगणाला पकडून नेतात. रिद्धिसिद्धी वाचासिद्धी साधक अशा प्रकारे रिद्धिसिद्धी वाचासिद्ध आणि साधक यांची ओळख करून दिल्यावर काही गोष्टी पक्क्या जाणून घ्यायच्या आहेत. 1.
रिद्धी सिद्धी वाचासिद्धी साधकाला साधन कालामध्ये प्राप्त होतात. 2. साक्षात्कारी स्वस्वरूप प्राप्त दार्शनिक इत्यादी झाल्यावर त्या प्राप्त होत नाहीत. 3. साक्षात्कारी स्वस्वरूप प्राप्त दार्शनिक यांना त्यांची गरज नाही. 4. रिद्धिसिद्धी वाचासिद्धी या साधना उपासना सुरळीत सुरू राहावे तेवढ्यासाठीच असतात. 5. याची वाच्यता साधकाने करू नये. 6. रिद्धिसिद्धी वाचासिद्धी आपोआप त्यांच्या त्या प्रकट होतात. 7. हे साधकाच्या मर्जीवर अवलंबून नाही. 8. यांचा दुरुपयोग करू गेल्यास त्या प्रगट होत नाहीत. 9. रिद्धिसिद्धी वाचासिद्धी यांचा भौतिकासाठी उपयोग केल्यास ती आत्मप्रतारणा असते. 10. अशा साधकाला तिर्यक योनी मिळते. तुकाराम पुढे म्हणतात, तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. अशा प्रकारे सिद्धी प्राप्त झाल्यावर साधकाला फार आश्चर्य वाटते. तो अभावितपणे व्यक्त होतो, त्याचा बोलबाला होतो. काही साधक हुरळून जातात आणि त्यांचे ते याचा बोलबाला करतात. काही येथेच बहकतात आणि त्याचा दुरुपयोग करून अध्यात्माचा बाजार भरवितात. लक्षात घ्यावे की अशा प्रकारे सिद्धी प्राप्त झालेले साधक असतात, संत नसतात. ज्ञानीही नसतात. ज्ञानी संत सिद्धी फार झालेले असू शकतात, परंतु सिद्धी प्राप्त झालेले ज्ञानी संत नसतात. यामधील फरक नीट समजून घ्यावा. ज्ञानी संत सिद्धींचे दुकान थाटत नाहीत, परंतु अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले सिद्धींचा बाजार भरवितात. सरकार दरबारी ये जा करतात. राजकारण्यांना असे जनतेला गोळा करणारे हवे असतात. त्यांना फक्त मतांशी कर्तव्य असते. सत्ताधीश अशांना सरकार दरबारी मान सन्मानाची लालच दाखवितात. हे लाच कोळून अशा पदव्यांसाठी रांगेत लाळ घोटत उभे राहतात. त्यांना सरकारी पदव्या दिल्या जातात. मग काय, असे ढोंगी सोंगी भोंगी भोंदू सत्ताधीशांची खुशामत करण्यासाठी सरकारमान्य सद्गुरू म्हणून जाहीर होतात. त्यांची अनेक धार्मिक संस्थांवर सल्लागार म्हणून नेमणूक केली जाते. ते सरकारचा उदो करतात. धर्माचा उपयोग निवडणुकांसाठी केला जातो. अशांचा जनतेकडून सरकारी कामे करण्यासाठी उपयोग केला जातो. यासाठी त्यांना शेटजींकडून सद्गुरू म्हणून समारंभांना बोलावले जाते. तेथे ते तथाकथित सरकारमान्य साक्षात्कारी कोणाच्या तरी मागील 10 पिढ्यांचा तपशील असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करतात. वा रे आध्यात्मिक सद्गुरू, वा रे साक्षात्कारी, वा रे दार्शनिक. तुकाराम बुवा या अभंगाची सांगता करताना अतिशय कळवळून सांगतात की अशांच्या नादी लागू नका. पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा याच्या नादी लागणाऱ्याला तांदूळातील खड्याप्रमाणे दूर फेकून द्या. आपला हा मानवी देह वाया घालवू नका. योग्य सद्गुरू ओळखायला शिका. त्याला शरण आणि याच जन्मी आपला आत्मोद्धार साध्य करा. परंतु दुर्दैवाने बहुतांशी लोक या अशा सिद्धिप्राप्त साधकांच्या भजनी लागतात. त्यांचा मान सन्मान आदर सत्कार करतात. त्यांना द्रव्य देतात. अशामुळे भक्तगण जमा होतो. साधक हुरळतो, बहकतो आणि अल्पावधीतच त्याची रवानगी भौतिकात होते. हळूहळू सिद्धी दूर होतात, परंतु तसे दर्शविता येत नाही. अहंकार आडवा येतो. भौतिकाची चटक लागलेली असते. यामुळे हा भोंदूपणा मिरवू लागतो. ज्ञानेश्वर माऊलींचे उदाहरण देऊन असे भोंदू स्वतःची सुटका करू पाहतात, परंतु सोयीस्करपणे हे विसरतात की माऊलीने चांगदेवांचा अहंकार घालवण्यासाठी भिंत आकाशी उडवली आणि धर्तीवर चालविली. त्यानंतर त्यांनी भिंतीचा उपयोग विमान गाडी म्हणून नाही केला. रेड्याकडून वेदऋचा म्हणून घेतली. ती तथाकथित पंडित विद्वानांना धडा शिकवण्यासाठी, त्यांचा दुराभिमान दूर करण्यासाठी. त्यानंतर ते गावोगावी रेड्याकडून वेद म्हणवून घेत पैसे गोळा करत हिंडले नाहीत. नेवासाला प्रेत उठविले ते चमत्काराशिवाय नमस्कार नाही हे ओळखून या योगे लोक जमतील आणि त्यांना भावार्थ दीपिका सांगून जनजागृती हे विठाईचे कार्य करता येईल यासाठी. त्यानंतर प्रेते जिवंत करत धन गोळा केले नाही. आम जनतेला चमत्कार मान्य आहेत. अशांच्या भोवती गर्दी जमते. नमस्कार केला जातो. लोकांना आयते मिळाले तर हवे असते. सर्वसाधारणपणे कोणालाही स्वकष्टाने
प्राप्त झालेल्यात समाधान नाही, तृप्ती नाही. यामुळे अशा भोंदू, भोगी, सोंगी, दुर्जनांचे फावते असे लोकांना मूर्ख बनविण्यात पटाईत होतात. लोक नादी लागतात, पुरुष कंगाल होतात, बाई असेल तर पैसे आणि अब्रू घालविते. तुकारामबुवा कळवळून सांगतात की बाबांनो, तुम्ही साधक असताना, तुम्हाला ध्यानीमनी नसताना सिद्धी प्राप्त कशा आणि का झाल्या याचा जरा विचार करा. सद्गुरूंना विचारा, त्यांची कारणे समजून घ्या. या योगे स्वतःचा आत्मोद्धार साधा, परंतु अशा प्रकारे आपल्या सिद्धींचा बाजार भरवू नका. त्यामुळे तुमचे तर नुकसान होतच होते. चांगले स्वस्वरूप प्राप्त होण्याच्या मार्गावर असता आणि अर्ध्या वाटेवर भोगप्रवृत्त होता आणि तिर्यक योनीमध्ये रवानगी आपल्याच कारणीने करवून घेता. याचबरोबर तुमच्यामुळे सर्वसाधारण जनता भोगवादी होते. त्यांची स्वकष्टाची सवय जाते. स्वकष्टाने जे मिळेल त्यावर समाधानी होईनसे होतात. ते देवावर हवाला ठेवून वैभवात जगायला पाहतात. हे तर कदापिही शक्य नसते. तुमच्याबरोबर ते या भौतिकात गटांगळ्या खात राहतात. हरिओम.